आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 तास। टोल फ्री साठी काँग्रेसकडून दारव्हा येथे मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन। सदर बातमी अशी की आज दिनांक 2 मार्च 2026 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने दारव्हा कारंजा रोडवर भांडेगाव हद्दीत असलेल्या टोल नाका अवैध असल्याचा ठपका ठेवत व होत असलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट असल्याने अशा रस्त्यावर टोल लावणे अनुचित आहे, अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आले। यावेळी प्रकाश भाऊ नवरंगे, फारुख शेख, पंढरीनाथ सिंह, अतुल राऊत, सरफराज खान आदीसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते। ही न्यूज कव्हर केली यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामधन जाधव व दारव्हा प्रतिनिधी विजय डोंगरे यांनी। चला तर सविस्तर पाहूया। परिवर्तन न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। तमाम महाराष्ट्राची जनता लाईव्ह बघते। आज दारव्हा तालुक्यामध्ये सन्माननीय उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी साहेब यांच्याकडे दारव्हा कारंजाच्या मधोमधी भांडेगाव भुलाईच्या जवळपास एक टोलनाक्याची निर्मिती झाली। खरोखर केंद्र शासनाने या टोलनाक्याची निर्मिती योग्य रीतीने केली तर ठेकेदारी घशात आहे का शासनाच्या आधिपत्याखाली चालू आहे, या संदर्भात दारव्हा तालुका काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एक तालुक्याच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलं। निवेदनाच्या संदर्भातून यवतमाळ जिल्ह्याचे खरोखर काँग्रेस पक्षाचे जानेमाने नेते आज उपलब्ध आहे। आपण त्यांच्याकडे जाऊया आणि टोल नाक्याच्या संदर्भात काय पद्धत आहे, कसं काय टोल नाक्याची हिशोब आहे, ग्रामीण भागातील गाडीचा काय हिशोब आहे आणि खरोखर या विभागामध्ये गोरगरीब शेतकरी शेतमजूर राहत, शालेय जीवनातील विद्यार्थी राहत, त्यांच्या स्कूल बसेसचा विषय आहे आणि 2-2, 4-4, 5-5 एकर अशी शेती त्यांच्याकडे आहे आणि त्यांना रोज ये जा करावं लागतं। टोल नाकाच्या अवाजवी रेटमुळे या उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केलं। चला तर मग जाऊया। दारव्हा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश भाऊ नवरंगे त्यांच्याकडून जाणून घेऊया। भाऊ नमस्कार। नमस्कार भाऊ, आपण एसडीओ साहेब दारव्हा यांच्याकडे निवेदन सादर करत आहात, कशा संदर्भात सादर करत आहे या सांगाल का? पहा, दारव्हा कारंजा रोडवर जो भुलाई आणि भांडेगाव मध्ये जो एक टोल नाका झाला आणि तो टोल नाका ज्यावेळेस झाला तो 19 तारखेला त्याची सुरुवात झाली, परंतु त्या टोल नाक्याची कोणालाही माहिती न होता तो टोल नाका सुरू केला। त्याचं कोणतं उद्घाटन नाही, कोणतं काहीच नाही। वास्तविक पाहता तो टोल नाका आपल्या या परिसरातील दारव्हा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या, सर्व व्यापाऱ्यांच्या आणि तसं जर पाहिलं तर मोटार संघटनेच्या दृष्टिकोनातून फार हानिकारक आहे। वास्तविक पाहता तसं जर पाहिलं तर तो कारंजाच्या समोर एक 20 किलोमीटरवर तो खर्ड्याला एक टोल नाका झाला। वास्तविक पाहता या टोल नाका जो केला त्या टोल नाक्याच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारचा तो रोड जो आहे तो नाही, कारण एकेरी वाहन म्हणजे एकतर्फी रस्ता आहे तो, कारण एक जाणे एक येणे अशा पद्धतीचा आहे आणि डांबरीकरण आहे। खूप पाहिलं तर आपण दारव्यावरून निघालो तर कारंजापर्यंत एकदम खड्डे पडलेले आहे, कोणत्याही प्रकारची आजूबाजूची साफसफाई नाही। आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे हा टोल नाका आपल्या बिलकुल दारव्हा तालुक्याच्या दृष्टिकोनातून सोयीचा नाही। म्हणून आपलं सर्व तालुका म्हणजे काँग्रेस पक्षाच्या, दारव्हा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपण एकच निर्णय घ्यायचा आहे। माझं या विषयावर सुद्धा माणिकरावजी ठाकरे साहेबांसोबत, संजय भाऊ देशमुख खासदार साहेबांसोबत सुद्धा चर्चा झाली आणि आपण त्यांना सुद्धा सांगितलं की हा टोल नाका बंद झाल्याशिवाय आपल्याला गप्प बसता येणार नाही, त्यासाठी तुमचं सुद्धा आम्हाला सहकार्य लागल। आणि ज्या दिवशी आपण त्यांना आज एसडीओ साहेबांना आपण निवेदन दिलं की हा कोणत्याही परिस्थितीमध्ये हा 10 तारखेपर्यंत टोल नाका बंद झाला पाहिजे, नाही तर आम्ही 11 तारखेला 11 मार्चला आम्ही भव्य असं पूर्ण महाविकास आघाडी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे साहेब सेना पक्षाचे आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे सर्व आणि या परिसरातील सर्व शेतकरी शेतमजुरांच्या वतीनं तिथं उग्र स्वरूपाचं तोडफोड आंदोलन की कोणी काही जरी असेल आणि कोणत्याही आपल्यावर कोणत्याही अशा कलमा जरी लागल्या किंवा आपल्यावर कोणते गुन्हे दाखल झाले तरी त्याला कोणत्याही प्रकारचं न घाबरता आम्ही त्या दिवसचं उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचं ठरलेलं आहे। त्यासाठी आज आपले हे सर्व जे पूर्ण दारव्हा तालुक्यातील सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपण निवेदन दिलं, त्यासाठी आज सर्व हे आपले कार्यकर्ते इथं आपले
निवेदन देण्यासाठी एसडीओ साहेबाच्या कार्यालयामध्ये आलेले आहे. माझी सर्वांना एकच विनंती आहे की आज जे मधातला जो 9-10 दिवसाचा अवधी आहे त्या पद्धतीनं सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या परिसरामधले आपापल्या गावामधले कमीत कमी 15, 20, 25 लोक त्या ठिकाणी 11 तारखेला आले पाहिजे. आणि आजपर्यंतचा जो इतिहास नाही, काँग्रेस पक्ष काय करते हे एकदा आपल्याला त्या शासनाला दाखवून द्यायचं आहे की काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी सुद्धा कुठेही कमी पडत नाही. जे उग्र स्वरूपाचं जे काही करायचं आहे त्याच्यासाठी तत्पर हजर राहते हे आपल्याला त्या शासनाला दाखवून द्या. धन्यवाद. मी फारुख भाईकडे जातो. खरोखर फारुख भाऊ, आज आपण 11 तारखेचा अल्टिमेट टोल नाक्यावाल्यांना देतो. खरोखर 11 तारखेपर्यंत टोल नाका बंद होईल असं तुम्हाला वाटते का? नाही, टोल नाका बंद करणार नाही. निवेदन दिलेलं आहे तरी ते टोल नाका याच्यासाठी बंद करणार नाही का त्यांचं इन्कम वाढून राहिला आहे. त्यांनी त्यापासून पैसे संबंधित ठेकेदाराला हर्रास देऊन तो पैसे वसुलीचा कार्यक्रम सुरू झाला आणि हे पैसे वसुली सामान्य नागरिकाकडून पैसे वसूल केले जात आहे. सामान्य काष्टकाराकडून जनतेकडून पैसे वसूल केले जात आहे. व्यापारी काय इथं खूप मोठे मोठे व्यापारी नाही, सामान्य व्यापारी आहे. हे एका प्रकारे सामान्य जनतेवर, शेतकऱ्यावर मग इतर लोकांवर हे जबरदस्तीचा भोटदंड आहे. म्हणून तसा त्या टोल नाका जिथं रोड चांगला बनवलेला आहे किंवा दुतर्फी फोर लाईन हे रस्ता आहे त्या ठिकाणी जर टोल नाका बसवला किंवा कॉन्क्रीट रोड असले तरी तिथं चालते. परंतु हे जागोजागी खड्डे पडलेले, रोडच्या बाजूला काही स्लोपमध्ये माती नाही, अनेक ठिकाणी रस्ता खराब आहे आणि त्याच्यावरही टोल नाका बसवले जाते. हे दुर्दैवाची बाब आहे. म्हणून 11 तारखेला आम्ही आंदोलन करून ते तरी भाऊ सिंह साहेबाकडे जातो. खरोखर या टोल नाक्याच्या संदर्भात काय जनतेमध्ये नाराजी आहे या संदर्भात आपण विचार. भाऊ, आपलं काय म्हणणं आहे टोल नाक्या संदर्भात? माझं म्हणणं एवढंच आहे की ज्या पद्धतीचा रोड तो पाहिजे होता तो पद्धतीची रोड तो नाही. कॉन्क्रीटच्या रोडवर आपण याच्या अगोदर टोल नाके वसुलीच्या आपण पाहिले, परंतु हा डांबरी रस्ता आहे आणि 2 वाहनं जाणारा रस्ता आहे. तो जर मोठा रस्ता असता तर 4 लाईन रस्ता असता तर त्या ठिकाणी वसुली करणं साहजिक आहे. परंतु आज या टोल नाक्यामुळं जनमानसाच्या मनात आक्रोशाचं वातावरण निर्माण झालं. कारण गरीब वर्ग या ठिकाणी आहे, व्यापारी वर्ग असेल किंवा व्यापारी वर्ग असेल, कास्तकार असेल, हे गरीब वर्ग आहे आणि त्याच्याजवळून ही सक्तीची वसुली करणं माझ्या दृष्टीनं ही चुकीची बाब आहे. म्हणून काँग्रेस कमिटीनं निर्णय घेतला की 11 तारखेला आम्ही तो टोल नाका बंद पाडणार आहे. त्या अगोदर आम्ही एसडीओ साहेब यांना निवेदन आमच्या काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून प्रकाशरावजी नवरंगे यांच्या नेतृत्वामध्ये दिलं. माझी विनंती राहील की 11 तारखेपर्यंत शासनाने यावर निर्णय घ्यावा आणि 11 तारखेपासून त्या टोल टॅक्सची वसुली बंद करावी, एवढीच माझी विनंती. धन्यवाद. भाऊ, मी अतुल राऊत यांच्याकडे जातो. यवतमाळ ते कारंजा जवळपास 60-70 किलोमीटरचं अंतर आहे. या अंतरामध्ये 2 टोल नाक्याची निर्मिती झाली. खरोखर सिंगल रोडवर टोल नाक्याची निर्मिती होते असं तुम्हाला वाटते का? सिंगल रोडवर टोल नाका व्हायला पाहिजेच नाही, परंतु या शासनाने त्या ठिकाणी टोल नाका सुरू करून जो आमच्या दारव्हा तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, व्यापारी वर्ग, शैक्षणिक विद्यार्थी यांच्या वाहनावर जो पैशाचा अधिक भार पडणार आहे तो भार पडला नाही पाहिजे. म्हणून आम्ही या ठिकाणी एसडीओ साहेबांना निवेदन दिलं की 11 तारखेपर्यंत आपला टोल नाका बंद करावा. या ठिकाणी जर शासनानं हा निर्णय 11 तारखेपर्यंत घेतला नाही तर आम्ही दारव्हा तालुक्याच्या नागरिकासाठी, मोटर वाहन चालक मालकासाठी, विद्यार्थ्यासाठी, शेतकरी शेतमजुरासाठी, व्यापाऱ्यासाठी आम्ही 11 तारखेला रस्त्यावर उतरून टोल नाका तोडफोड केल्याशिवाय राहणार नाही आणि कायमस्वरूपी बंद केल्याशिवाय आम्ही तो टोल नाका राहणार नाही. हे काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर करतो. धन्यवाद.